नमस्कार धनुराशीच्या सर्व लोकांना. तर धनुराशी तुमच्या जीवनातील अशा आता तुम्हाला मी आज 12 गुपित सत्य सांगणार आहे आणि त्यातील एक शेवटचं सत्य ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तर धनुराशी म्हणजे जो आत्मा तो प्रत्येक जन्मात एखादी लक्ष्य घेऊन येतो, ज्यांची कहाणी ही केवळ एक साधारण माणसाची नसून ते एका प्रवाशाची आहे, जो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी नवीन शिकतो आणि काहीतरी गमावतो आणि खूप काही कमवतो. तर ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशी ही बृहस्पती ग्रहाच्या अधिपत्याखाली जन्म घेते. त्यामुळे त्यांच्या जीवनात ज्ञान, धार्मिकता आणि आंतरिक बळ यांचा स्वर सुरुवातीपासूनच ऐकू येतो. पण हा मार्ग सोपा नसतो. वयाच्या प्रत्येक दशकात कुठला ना कुठला ग्रह त्यांना आव्हान देतो. जसे शनी धैर्याची परीक्षा घेतो, राहू त्यांना भ्रमात टाकतो आणि मंगळ कधीकधी अधीर बनवतो. पण या सगळ्या ग्रहांच्या टकरावामध्ये बृहस्पती त्यांना वारंवार सावरतो आणि त्यांच्या जीवनाला अर्थ देतो. तर धनुराशीच्या लोकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जे उलगडे होणार आहेत ना ते तुम्हाला आत्तापर्यंत हलवून टाकतील आणि काही अशा कडव्या सत्यांची मी तुम्हाला भेट घडवणार आहे. त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग तुम्ही आहात. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला सांगेल की धनुराशीशी संबंधित शुभ अशुभ वस्तू ज्या तुम्हाला या काळातून बाहेर काढण्यास, जो काही आता तुमचं काळ चालू आहे त्याच्यातून बाहेर काढण्यास मदत करेल. परंतु मंडळींनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आता सर्व काही जे पण तुमच्या आयुष्याचे सत्य आहे ते पाहणार आहोत. त्यातील पहिलं सत्य आहे तर धनुराशीवाल्यांचं जीवन तुम्हाला सांगते हे सुरुवातीपासूनच एक खास प्रकारच्या बेचैनी आणि जिज्ञासाने भरलेले आहे. जन्मापासून ते 15 वर्षापर्यंत हे मुलं अत्यंत चंचल, बुद्धिमान आणि प्रश्नांनी भरलेले असतात. बृहस्पतीची कृपा असल्या त्यांच्यावरती लहानपणापासूनच असते, ज्यामुळे त्यांना अभ्यासात रुची असते आणि सामान्यतः ते तेजस्वी बुद्धीचे असतात. मात्र या वयात त्यांची ऊर्जा इतकी प्रखर असते की योग्य दिशा न मिळाल्यास ते अनुशासनापासून भटकू शकतात. पालकांसाठी त्यांचा सांभाळ ही एक मोठी आव्हानासारखी गोष्ट ठरते, कारण धनुराशीचे जातक स्वतंत्र विचार करणारे असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घ्यायची असते. लहानपणी कधीकधी घरामध्ये अस्थिरता किंवा स्थलांतर होऊ शकते, ज्यामुळे मन थोडं व्याकुळ राहतं. पण जर गुरुची दृष्टी कुंडलीत जर शुभ असेल तर बालावस्थेपासूनच आपली प्रतिमा ते सिद्ध करतात आणि या वयात जर त्यांच्यावर कठोर नियंत्रण ठेवले तर ते बंडखोर होऊ शकतात. तर प्रेम आणि संवाद त्यांना श्रेष्ठ दिशेला नेऊ शकतात. दुसरे महत्त्वाचे सत्य म्हणजे की 18 ते 30 वर्षे हे धनुराशीवाल्यांसाठी एक कठीण पण आत्मनिर्मितीची यात्रा असते. बाहेरून जितके ते तेजस्वी आणि आत्मविश्वासू दिसतात, आतून तितकेच ते भटकलेल्या प्रश्नांनी आणि जीवनाच्या कडू सत्यांनी घेरलेले असतात. या काळात ते बहुतेक वेळा भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतात, विशेषतः प्रेम आणि करिअरबाबत. जर शुक्र किंवा चंद्रमा दुर्बल असेल तर प्रेमात धोका, नात्यांमध्ये गैरसमज आणि एकटेपणाचा अनुभव त्यांना आतून खूप तोडतो. अनेकदा ते आपलं सर्वस्व कोणावर तरी खर्च करतात आणि बदल्यात फक्त त्यांना शून्यता मिळते किंवा विश्वासघात मिळतो. याशिवाय जर राहू किंवा केतू या वयात त्यांच्या कुंडलीच्या केंद्र किंवा त्रिकोणात येतात तर मन गोंधळलेलं राहतं, निर्णय क्षमता कमी होते आणि चुकीच्या दिशेला वळतात, ज्यामुळे करिअर आणि शिक्षण दोन्हीमध्ये नुकसान होऊ शकतं. तिसरे महत्त्वाचे सत्य म्हणजे की 30 वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक धनुराशीवाल्यांना नोकरीच्या शोधात मोठा संघर्ष करावा लागतो. व्यवसायातही त्यांना वारंवार अपयश किंवा फसवणुकीचे शिकार ते होतात. विशेषतः जर बुध नीचस्थानी असेल किंवा शनीची 7.5 जर सुरू असेल तर आर्थिक स्थिती डळमळते आणि कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य त्यांना मिळत नाही. अनेकदा त्यांना आपल्यांचीच उपेक्षा, एकटं झगडणं आणि भावनिक आधाराची कमतरता यांना सामोरे जावं लागतं. आतून आत रिकामेपणा त्यांचा वाढतो, जिथे ते स्वतःलाच विचारतात की मी योग्य करतोय का. मात्र तुम्हाला सांगते, ज्योतिष सांगते की जिथे अंधार गडद असतो ना तिथे प्रकाशाची सर्वाधिक शक्यता असते. जर बृहस्पती या राशीचा स्वामी मजबूत स्थितीत जर असेल, जसे उच्च स्थानी असेल किंवा मित्रग्रहांसोबत असेल तर हेच संघर्ष त्यांना नवीन दिशेला वळवतात.
गुरुचा शुभ प्रभाव त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी ठेवतो आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकवतो. सूर्य बलवान असेल तर आत्मबल टिकून राहते आणि मंगळाची योग्य स्थिती त्यांना वारंवार पाडते तरी उठण्याची मात्र ताकद देते. शेवटी 18 ते 30 ही वयाची अवस्था धनुराशीवाल्यांसाठी कटू अनुभवांची आणि गहन आत्मबंधनाची असते. पण जर योग्य मार्ग धरला आणि शुभग्रहांची साथ मिळाली तर हेच संघर्ष त्यांना अत्यंत बुद्धिमान, यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वात घडवतात. चौथं सत्य म्हणजे 31 ते 40 वर्ष ही धनुराशीवाल्यांच्या जीवनातील असा काळ असतो जिथे ते आपले जुने गाव भरवत पुढे जाण्याचा निश्चय करतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही कर्मफल भोगण्याची वेळ मानली जाते आणि धनुराशीसाठी हा विशेषतः परीक्षा आणि पुनर्निर्माणाचा काळ असतो. जर यावेळेस शनीची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल आणि शनी नीचस्थानी किंवा पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर कार्यक्षेत्रात वारंवार अडथळे, अपयशी प्रोजेक्ट्स आणि अधिकारांची उपेक्षा यांना सामोरे जावं लागतं. विशेषतः जर शुक्र किंवा चंद्र दुर्बल असेल तर कौटुंबिक जीवनात ताण, वैवाहिक कलह आणि जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. 5वं सत्य ते म्हणजे या वयात धनुराशीचे जातक अनेकदा अनुभवतात की ते खूप मेहनत करत आहेत पण त्यांना फळ मिळत नाही. अवस्था अधिक त्रासदायक ठरते जेव्हा राहू किंवा केतू दशेत असतात आणि कुंडलीच्या दशम किंवा सप्तम भावावर ते प्रभाव टाकतात. अशावेळी करिअरमध्ये भटकाव, अचानक नुकसान किंवा वैवाहिक जीवनात दुरावा येऊ शकतो. अनेक धनुराशीचे लोक या वयात आर्थिक संकटात सापडतात. कधी कर्जाच्या ओझ्याखाली दबतात तर कधी अचानक झालेला मोठा खर्च जीवन विस्कळीत करतो. पण हा काळ फक्त आव्हानांचाच नसतो तर बृहस्पती बलवान असेल आणि लग्न किंवा पंचम भावात स्थित असेल तर हीच अवस्था त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे वळण ठरते. नवीन मार्ग, नवीन जबाबदारी किंवा नवीन विचार त्यांचे जीवन बदलवून टाकते. हाच तो काळ असतो जेव्हा ते आपल्या जुन्या अनुभवांना गोळा करून स्वतःला अधिक उत्तम रूपात घडवतात. मग ते व्यावसायिक क्षेत्र असो किंवा कौटुंबिक जीवन असो. कधीकधी या वयात त्यांचे नशीब अचानक पलटतं. विशेषतः जर सूर्य बलवान असेल आणि दशा अंतर्दशेत अनुकूल ग्रहांची साथ असेल. जर धनुराशीचा जातक या वयात संयम, धैर्य आणि अध्यात्मकाचा मार्ग धरतो तर आयुष्यातील कठीणाई त्यांच्या आत्मबलाला आणखीन मजबूत बनवतात. गुरुच्या कृपेने अनेक जातक या काळात आपले जुने कर्ज फेडतात. भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या देखील काही लोक या वयात आपली खरी ओळख शोधतात. मग तो एक चांगला शिक्षक म्हणून असो, एक मार्गदर्शक म्हणून असो किंवा एक यशस्वी व्यवसायी म्हणून असो. 7वी सत्यता ती म्हणजे की 41 ते 50 वर्ष वय हे धनुराशीच्या जातकांच्या जीवनात एक गहन आत्मचिंतन आणि स्थैर्याची भावना घेऊन येते. हा तो काळ असतो जेव्हा आपल्या जीवनातील मागील संघर्षांना मागे सोडून काही स्थैर्य शोधतात. पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिले तर हे वय धनुराशीच्या लोकांसाठी पूर्णपणे सहज नसते. विशेषतः जर शनीची 7.5 किंवा ढय्या सुरू असेल आणि ती चंद्र किंवा लग्नावर परिणाम जर करत असेल तर या वयात शारीरिक थकवा, मानसिक बेचैनी आणि कौटुंबिक गुंतागुंतीचा सामना मात्र करावा लागू शकतो. या वयात अनेक धनुराशीच्या लोकांना असे वाटते की त्यांनी जीवनात बरेच काही केले पण मनाला मात्र पाहिजे तसं समाधान मिळाले नाही. विशेषतः जर बृहस्पती निर्बळ असेल किंवा पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर निर्णय चुकीचे ठरतात. मित्र फसवतात आणि कधीकधी संततीपासूनही अंतर किंवा मनमुटाव होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ काही लोकांसाठी स्थैर्य घेऊन येतो पण काहींसाठी हा असे वळण घेऊन येतो जिथे गुंतवणूक बुडवू शकते किंवा जुना साठवलेला पैसा अचानक खर्च होऊ शकतो. जर कुंडलीत शुक्र आणि शनी एकत्र कमकुवत असतील तर या काळात वैवाहिक जीवनात निरसता, विभक्तता आणि एकटेपणाची भावना मात्र वाढू शकते. 7वी सत्यता धनुराशीची खासियत अशी आहे की ते प्रत्येक पडझडीमधून काहीतरी शिकूनच उभे राहतात.
जर या काळात गुरु बलवान असेल किंवा नवांश कुंडलीत लाभस्थानात स्थित असेल तर हे जातक जीवनाच्या या टप्प्यात अशी एखादी योजना किंवा दिशा धरतात जी पुढे जाऊन त्यांना सन्मान आणि समाधान देते. काही लोक या वयात अध्यात्मकाकडे वळतात, काही सामाजिक सेवेकडे, तर काही आपली जुनी अपूर्ण स्वप्न पुन्हा जिवंत करतात. या काळात सूर्य आणि मंगळ जर चांगल्या स्थानावर असतील तर नेतृत्व क्षमता खुलते, लोक त्यांच्या अनुभवाला मान्यता देतात आणि ते एखाद्या संस्था, संघटना किंवा कुटुंबात मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. जीवनाच्या या वळणावर हे जातक आपल्या अंतःकरणातील आवाज ऐकू लागतात आणि अनेकदा त्यांची ही आत्मा त्यांना अशा मार्गावर नेते जिथे भौतिक सुख कमी असते पण आत्मिक समाधान मात्र जास्त असते. एकूणच 41 ते 50चे वय धनुराशीसाठी अंतर्गत युद्ध आणि पुनर्निर्माणाचा काळ असतो. येथे त्यांना स्वतःशीही लढावे लागते, समाजाशीही. पण जर त्यांनी आपल्या अनुभवातून शिकले असेल आणि ग्रहांची कृपा साथ जर देत असेल तर हेच वय त्यांना त्या टप्प्यापर्यंत पोहोचवते जिथे ते स्वतःला जीवनात पहिल्यांदाच संपूर्ण वाटतात. फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही त्यांना समाधान मिळते. 8वी सत्यता म्हणजे की 51 ते 60 वर्षाचे वय धनुराशीवाल्यांच्या जीवनात एक अशा टप्प्यासारखे असते जिथे ते मागे वळून आपल्या निर्णयांची, नात्यांची आणि संघर्षाची समीक्षा करतात. हे वय आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असते, कारण या काळात धनुराशीचे जातक जीवनाच्या भौतिक पैलूंमधून थोडेसे दूर जाऊन आत्मशांती आणि जीवनाच्या गहन अर्थाचा शोध घेऊ लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर या काळात शनी गोचर स्वरूपात चतुर्थ किंवा अष्टम भावात जर असेल आणि गुरुही नीच किंवा पापग्रहाने ग्रस्त असेल तर हा काळ मानसिक थकवा, एकटेपणा, जुन्या संबंधांशी तुटणं आणि कौटुंबिक विभक्तेचा होऊ शकतो. काही लोकांना या काळात स्वतःच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडूनही तिरस्काराचा सामना करावा लागतो, विशेषतः ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र पीडित असतात. त्यांच्यासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो. बऱ्याच धनुराशींचे लोक या वयात असे अनुभवतात की त्यांनी आयुष्यभर सगळ्यांसाठी काही ना काही केलं, पण जेव्हा त्यांना आधार हवा होता तेव्हा सगळ्यांनी त्यांना सोडून दिले. 9वी सत्यता म्हणजे की धनुराशीच्या आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चढ उतारांनी भरलेला असू शकतो. जर या वयात पूर्वी केलेली गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय चुकीचे ठरले, त्यातून आर्थिक असुरक्षितता आणि चिंतेची स्थिती निर्माण होऊ शकते. ग्रहदोष जसे की गुरुवर राहूची दृष्टी, शनी गुरुची युती किंवा 6व्या भावात मंगळाची स्थिती, या सगळ्या परिस्थितीत हे वय व्याधी, कर्ज किंवा कायदेशीर गुंतागुंत यांच्यामुळे प्रभावित होऊ शकते. पण धनुराशीची एक मोठी विशेषता आहे त्यांचा आशावाद आणि त्यांची आंतरिक आध्यात्मिक ऊर्जा. जर या काळात गुरु मजबूत असेल, पंचम किंवा नवम भावात बसलेला असेल किंवा सूर्यदशेत असेल तर हे जातक प्रत्येक वेदनेला एक शिकवण म्हणून घेतात आणि त्याला आत्मबलात बदलतात. ते धार्मिक यात्रा, पूजापाठ, ध्यान आणि सामाजिक सेवेकडे त्यांचा झुकाव होतो. काही लोक या काळात जीवनातील सर्वात सुंदर आणि खरी नाती जोडतात, जी ना लोभावर आधारित असतात ना स्वार्थावर. धनुराशीच्या लोकांसाठी 51 ते 60 या वयात भाग्य अनेकदा उशिरा पण खोलवर हसते. त्यांनी ज्या नात्यांना जपून ठेवलेले असते तीच शेवटी त्यांची सर्वात मोठी ताकद ठरते. ते जीवनातील असंख्य जखमा असूनही एका स्मित हास्याने पुढे जातात, कारण त्यांना आता हे उगमायला लागतं की जीवनात काही घडले ते एका मोठ्या उद्देशाचाच भाग होता. 10वी सत्यता म्हणजे की 60 वर्षाचे वय पार करताच धनुराशीच्या जीवनात एक गहन मौन प्रवास सुरू होतो. असा एक प्रवास जो ना कुठल्या मंजिलची चिंता करतो ना कुठल्या स्पर्धेच्या शर्यतीचा भाग होतो. या अवस्थेत पोचतेवेळी धनु जातक खूप काही पाहून आणि सहन करून आलेले असतात, जीवनातील उंचीही आणि खोलदरीही. आणि आता या टप्प्यावर असतात की जिथे मन प्रश्न करतच नाही आणि उत्तर शोधून काढलेले असतात. 60च्या वयानंतर नवम भाव आणि द्वादश भाव अत्यंत सक्रिय होतात, विशेषतः जेव्हा गुरु, चंद्र किंवा सूर्य शुभ स्थितीत असतात. जर गुरु आपल्या उच्च स्थितीत असेल
किंवा नवम भावात बसलेला असेल तर हा काळ त्यांच्या अध्यात्म, धर्म, साधना आणि आत्मबोधाचा असतो. ते मंदिरात, तीर्थयात्रांमध्ये, सत्संगांमध्ये किंवा शास्त्रांच्या अभ्यासात गूढ रुची घेऊ लागतात. पण जर या अवस्थेत शनी किंवा राहू दशेत सक्रिय झाले किंवा चतुर्थ भावावर पापग्रहांची दृष्टी असेल तर हा काळ एकटेपणाचा, संततीकडून उपेक्षेचा आणि शारीरिक रोगांच्या संघर्षाचा असू शकतो. अनेक धनुजातक या अवस्थेत अनुभवतात की कुटुंबाने आता त्यांना जुने मानले आहे. ज्यांच्या कुंडलीत संतती योग कमकुवत असेल किंवा सप्तम भावात शुक्र पीडित असेल त्यांच्यासाठी वृद्धावस्थेचा हा टप्पा भावनिक शून्यता घेऊन येतो. 11वी सत्यता म्हणजे की धनुराशीची आत्मा इतकी विशाल असते की ती या कठीण प्रसंगांनाही आध्यात्मिक उन्नतीचे साधन बनवते. 60च्या वयानंतरही ते इतरांना प्रेरित करणारे बनतात. आपल्या अनुभवाने, आपल्या दृष्टिकोनाने आणि आपल्या क्षमाशीलतेच्या सामर्थ्याने. त्यांच्या अंतर्गात एक साधू दडलेला असतो जो आता पूर्णपणे बाहेर येऊ लागतो. काही धनुजातकांसाठी हे वय सर्वात संतुलित आणि शांत असते. ते सकाळी तुळशीला पाणी घालतात, काही धर्मग्रंथ वाचतात, आजूबाजूच्या मुलांना आशीर्वाद देतात आणि निस्वार्थ सेवेत जीवनाचा सार शोधतात. जर द्वादश भाव शुभ असेल आणि गुरुमंगळांचा संबंध असेल तर 60 वयानंतर धनुराशीच्या जातकांचे जीवनात एक शांत नदीसारखे ते होऊन जातात आणि ते आता आवाजही करत नाही. फक्त ते वाहतात आणि आपल्या मागे असे ठसे सोडतात जे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा बनतात. 12वी सत्यता म्हणजे की अंतिम काळ. धनुराशीचे जातक जे जीवनभर सत्य, धर्म आणि ज्ञानाच्या शोधात गुंतलेले असतात त्यांच्या दृष्टीने मृत्यू हे भय नसते तर मोक्षाकडे नेणारी एक दैवी द्वार ठरतो. त्यांच्या अंतिम क्षणात काहीच पश्चाताप नसतो, नाही काही आकुलता असते, फक्त एक गहन समाधान असतं, एक शांत हास्य आणि एक मौन प्रार्थना असते. ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून जर त्यांच्या जीवनात अंतिम वर्षात गुरु, चंद्र, सूर्य त्यांच्या शुभदशा चालू असेल तर त्यांचा शेवट अत्यंत शांततेत होतो. जणू ते स्वतः जाणतात की आता वेळ आली आहे आणि आपल्या प्रियजनांकडे ते पाहत हसतात, जणू सांगत असतात की सगळं ठीक आहे, आता मी तिथे चाललो आहे जिथे मला पोहोचायचं होतं. अशा वेळी घरात एक विलक्षण शांतता पसरते, जणू एखादी पवित्र आत्मा निरोप घेत आहे. त्यांच्या अंतिम शब्दात ते अनेकदा त्यांचा आशीर्वाद दडलेला असतो. सगळ्यांचे भले हो, सगळे सुखी राहो. ते आपल्या मुलांना, नातवंडांना पाहून शांत होतात आणि आशीर्वाद देतात. त्यांना आशीर्वाद देत निरोप देतात आणि त्यांचा हा अंतिम क्षण फक्त एका देहाचा शेवट नसतो तर एका युगाची पूर्णता असते. जर शनी किंवा राहूच्या प्रभावी दशा असतील तर मृत्यूपूर्वी थोडा त्रास, शरीर कृश होणे किंवा एकांत जाणवणे हे होऊ शकते. पण तरीही धनुराशीचे आत्मबल त्यांना वेदनेतही हसणे मात्र शिकवते. ते अंतिम काळापर्यंत कोणालाही दोष देत नाही, ना जीवनाला, ना भाग्याला, ना आप्तांना. आता जाणून घेऊया धनुराशीसाठी शुभ अशुभ वस्तू, ग्रह शांतीचे उपाय जे त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. धनुराशीच्या जातकांसाठी जीवनात यश, शांती आणि भाग्यवृद्धीसाठी काही वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात, ज्या बृहस्पती ग्रहाची कृपा वाढवतात. या राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे, जो ज्ञान, समृद्धी आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. म्हणूनच त्यांचा जन्म धनुराशीत झालेला आहे. त्यांना पिवळ्या रंगाशी विशेष जिव्हाळा ठेवावा त्यांनी, कारण पिवळा रंग त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. पिवळे वस्त्रे धारण करणे, पिवळा रुमाल वापरणे किंवा पूजेत हळद आणि केशराचा उपयोग करणे अत्यंत तुमच्यासाठी लाभदायक आहे. त्यांना सोने आणि पितळ देखील अत्यंत शुभ फळ देतात. त्यामुळे सोन्याची चैन किंवा अंगठी धारण करणे किंवा पितळाचे कडे घालणे त्यांच्या आत्मबलाला आणि आर्थिक स्थितीला बळकट बनवते. बृहस्पतीशी संबंधित आणखीन एक विशेष वस्तू म्हणजे पिंपळाचे पान किंवा त्यांची मुळे. जर शनिवारी पिंपळाची पूजा करून त्याची मुळे घरी आणून पवित्र स्थानी ठेवली तर जीवनातील अडथळे दूर होतात. पिवळ्या स्फटिकाची माळ जर धारण करणे किंवा बृहस्पती ग्रहाचे यंत्र घरी ठेवणे हे देखील बुद्धी, करिअर आणि विवाह संबंधीच्या समस्या शांत करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून शुभ अंक आहे 3 आणि 9 यांच्यासाठी शुभ मानले जातात. त्यामुळे जर एखादे कार्य किंवा काही महत्त्वाचे काम असेल या अंकांशी संबंधित दिवशी ते सुरू करू शकतात. त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता मात्र जास्त असते.
या सर्व वस्तूंचा त्यांनी श्रद्धेने वापर करून धनुराशीच्या जीवनात त्यांना स्थिरता, विश्वास आणि आत्मिक बळ मात्र प्रदान करतो. तर ज्यामुळे फक्त सांसारिक यश प्राप्त करत नाही, तर आध्यात्मिक उन्नतीकडे देखील प्रगती करतात. धनुराशीच्या जातकांनी काही विशिष्ट वस्तू रंगांपासून सावध राहणे, कारण त्यांच्या जीवनात अडथळे, मानसिक अशांती किंवा भाग्यात घट ते आणू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे. तो सद्गुणी ग्रह असून शुद्धता, धर्म, ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. अशावेळी धनुराशीच्या लोकांनी काळा, करडा आणि गडद निळा या रंगांपासून मात्र दूर राहावे, कारण हे रंग शनी आणि राहू या ग्रहांशी संबंधित आहे, जे बृहस्पतीच्या स्वभावाशी अगदी विरुद्ध रंग आहे. त्यामुळे हे रंग धारण केल्यास मानसिक तणाव वाढतो, निर्णयात गोंधळ होतो आणि काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे रंग टाळावे. याशिवाय लोखंड, ॲल्युमिनियम आणि प्लॅस्टिकच्या वस्तू यांच्यासाठी अशुभ मानल्या जातात. विशेषतः लोखंडाची अंगठी, कडे हे त्यांच्या जीवनात विनाकारण वाद, करिअरमध्ये स्थिरता देत नाही आणि धनहानी मात्र वाढवतो. अत्यंत आधुनिक आणि दिखाऊ वस्तू जसे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, चमकदार कृत्रिम दागिने त्यांच्या सहज आणि धार्मिक स्वभावावर विपरीत परिणाम करतात. धनु जातकचा स्वभाव तर आध्यात्मिक आहे, त्यामुळे बनावट किंवा दूषित साहित्यांचा वापर करू नये, जो की त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकतो. तसेच शनिवारी आणि बुधवारी मोठे निर्णय घेणे किंवा नवे कार्य सुरू करण्याचे मात्र टाळावे, कारण हे दिवस त्यांच्या राशीसाठी अनुकूल मानले जात नाही. तसेच मद्य, मांस आणि तामसिक आहारापासून दूर राहावे, कारण ते त्यांच्या मानसिक ऊर्जेला कमी करतात आणि बृहस्पतीची शुद्धता मात्र नष्ट करतात. या सर्व अशुभ वस्तूंपासून अंतर ठेवून जर हे जातक बृहस्पतीची अनुकूलता टिकवून ठेवतील, तर ते जीवनातील संकटांपासून स्वतःला वाचवू शकतील आणि भाग्याला नवीन दिशा ते देऊ शकतील. तर धनुराशीच्या जातकांसाठी प्रेम, दाम्पत्य, आर्थिक संपत्ती, नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी हे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगितले ते जरूर करावे. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करून पिवळे फुले अर्पण करावी. यामुळे दाम्पत्य जीवनात मधुरता राहील. ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा. शुक्रवारी राधाकृष्ण मंदिरात गुलाब अर्पण करावा. आर्थिक समृद्धी आणि व्यावसायिक उन्नतीसाठी नियमित लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहील. तर मंडळींनो, धनुराशीचा हा अद्भुत प्रवास आपल्याला शिकवतो की जीवन केवळ जगण्यासाठी नसते, तर ते अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी असते. जेव्हा आपण सत्य, धर्म आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकारतो, तेव्हा शेवटी एक नवा प्रारंभ ठरतो. आपल्या अनुभवांनी, आपल्या विचारांनी आणि आपल्या आशीर्वादांनी आपण पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकतो. म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसाला सात्विक, प्रामाणिकता आणि प्रेमाची साथ द्या आणि आपली मेहनत चालू ठेवा. त्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या मनाला एकही शब्द लागला असेल, पटला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.